आपला आजचा जो टॉपिक आहे तो जो स्ट्रेट लाईन ऑफ मोशन ज्याला आपण कायनेमॅटिक्स म्हणतो. तर त्याच टॉपिक मधला आपला एक सब टॉपिक आहे, त्याला आपण म्हणतो ॲक्सेलरेशन. मी तुम्हाला एक थेरॉटिकलच्या दुनियातून एका प्रॅक्टिकल दुनियामध्ये घेऊन जातोय, जेणेकरून तुम्हाला त्याच्या मागे जो प्रॅक्टिकल कॉन्सेप्ट आहे, जो टेक्निकल कॉन्सेप्ट आहे तो समजण्यामध्ये हेल्प होईल. त्यासाठी जर तुम्ही बघितलं, मी जो व्हिडिओ आहे तो एक ॲनिमेशन थ्रू तुम्हाला माझा जो कॉन्सेप्ट आहे तो समजावण्याचा प्रयत्न करत असतो. माझा पर्पज हाच आहे की ॲनिमेशन थ्रू तुम्हाला हे जे कॉन्सेप्ट आहेत, जे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत ते तुम्हाला क्लिअर होतील, जेणेकरून जे आपले एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि नीटमध्ये जो कॉन्सेप्ट आहे, जे न्यूमेरिकलचे कॉन्सेप्ट आहे ते समजण्यामध्ये हेल्प होईल. तर चला, तर आपण आपला जो टॉपिक आहे त्याला स्टार्ट करूया. मित्रांनो, जर तुम्ही बघितलं ॲक्सेलरेशन म्हणजे काय, ॲक्सेलरेशन जर त्याची व्याख्या सांगायची झाली, त्याला आपण इंग्लिशमध्ये डेफिनेशन म्हणजे फॉर्ममध्ये जर सांगायचं झालं तर डेफिनेशन अशी आहे: द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजेच काय, एखादी बॉडी आहे आणि ती कोणत्या व्हेलॉसिटीनं चेंज होते, त्याची पोझिशन ती कोणत्या व्हेलॉसिटीनं चेंज करते. म्हणजे सपोज मी एका स्टेटमध्ये आहे, सपोज ए पोझिशनला आहे आणि मला बी पोझिशनमध्ये जायला ज्या रेटने तो चेंज करतोय, ज्या व्हेलॉसिटीने तो चेंज करतोय त्याची पोझिशन, त्यालाच आपण म्हणतो ॲक्सेलरेशन. जर एक साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं, जर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण सिटीमध्ये सिग्नलवर जात असतो आणि काय होतं, जेव्हा रेड लाईट लागतो तेव्हा आपण काय करतो, गाडी स्टॉप करतो. तर त्यावेळेस काय होतं, आपली जी कार आहे त्याची जी स्पीड असते ती 0 किलोमीटर पर आवर होऊन जाते, जर तुम्ही बघितलं. आणि जेव्हा सिग्नलवर त्याचा जो सिग्नल आहे तो जेव्हा ग्रीन लागतो, तर त्या केसमध्ये काय होतं, आपली जी गाडी आहे, जी कार आहे, त्याची जी स्पीड आहे ते 0 किलोमीटर पर आवरवरून इमिडिएटली आपण 60 किलोमीटर पर आवर्समध्ये जातो. म्हणजे ते ग्रॅज्युअली इन्क्रीज होत असतं. जेव्हा आपण त्याला ॲक्सेलरेटरवर आपण जेव्हा पाय ठेवतो त्यावेळेस काय होतं, ग्रॅज्युअली आपण हळूहळू त्याची स्पीड काय करत असतो, वाढवत असतो. तर या केसमध्ये जर तुम्ही बघितलं, आपली जर सुरुवातीची स्पीड होती ती किती होती, 0 किलोमीटर पर आवर. आणि जेव्हा त्याची पोझिशन हळूहळू चेंज होत गेली त्यावेळेस त्याची स्पीड किती झाली, 60 किलोमीटर पर आवर. तर ह्याच ज्या चेंजेस होत राहतात विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे पर सेकंड त्याची स्पीड काय आहे ते चेंज होते, तर त्यालाच आपण म्हणत असतो ॲक्सेलरेशन. जर तुम्ही त्याचं जो इक्वेशन बघितलं, जर त्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर आपण त्याला कसं लिहू शकतो, ॲक्सेलरेशनला dv/dt. जर सपोज माझा जो व्हेलॉसिटी आहे जर त्याचा स्मॉल चेंज असेल तर मी त्याला काय लिहितो, dv/dt. आणि जर माझा व्हेलॉसिटीचा जर चेंज मोठा असेल तर त्याला आपण ∂v/dt लिहितो. त्यालाच आपण ॲक्सेलरेशनला जर व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये लिहायचं ठरलं तर त्याला आपण असं पण लिहू शकतो, v-u/t. म्हणजेच काय, सपोज जो v आहे ती आपली फायनल व्हेलॉसिटी आहे, u काय आहे आपली इनिशियल व्हेलॉसिटी आहे, म्हणजे जर आणि डिवाइडेड बाय t म्हणजे टाइम. जर याच्यामध्ये v जर बघितलं, v म्हणजे काय, ज्या केसमध्ये तुमची व्हेलॉसिटी म्हणजे जास्त आहे, म्हणजे ज्यावेळेस सपोज आता माझी इनिशियल व्हेलॉसिटी u आहे, या केसमध्ये जर तुम्ही बघितलं, जेव्हा मी सिग्नलवर थांबलेलो आहे त्या केसमध्ये माझी इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0. आणि जेव्हा माझा जसं सिग्नल ग्रीन झाला तर त्या केसमध्ये माझी व्हेलॉसिटी सडनली सपोज 60 किलोमीटर पर आवर झाली. म्हणजे माझी v जो आहे तो फायनल व्हेलॉसिटी आहे आणि त्याची व्हेलॉसिटी किती झाली, 60 किलोमीटर पर आवर. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे जो टाइम आहे तर तो जो टायमिंग लागलाय मला 60 किलोमीटर पर आवर करण्यासाठी, तर तो टायमिंग त्याच्यामध्ये ऍड होत असतो. त्यालाच आपण म्हणत असतो ॲक्सेलरेशन. जर त्याचं युनिट बघितलं तुम्ही, युनिट म्हणजे काय, व्हेलॉसिटीचा युनिट जो असतो मीटर पर सेकंद आहे. आणि जर तुम्ही टाइम बघितला, त्याचा जो युनिट आहे तो आहे सेकंदमध्ये. म्हणजेच त्याला जर आपण थोडं सिम्प्लिफाय केलं तर त्या केसमध्ये आपण ॲक्सेलरेशनला म्हणू शकतो मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि जर तुम्ही बघितलं त्याचा जो डायमेन्शन आहे ॲक्सेलरेशनचं, तर ॲक्सेलरेशनमध्ये काय आहे, मास त्याच्यामध्ये कन्सिडर नाही होत, तर तो काय होईल, 0 येईल. आणि त्याच्यामध्ये जो लेंथ आपण जे आहे डिस्टन्स ट्रॅव्हल करतो त्या केसमुळे काय होईल, त्याच्यामध्ये एल जो आहे तो 1 येईल. आणि जो टाइम आहे तो जर तुम्ही बघितलं अपॉन मध्ये टाइम आहे, तर त्याच्यामुळे जेव्हा त्याला आपण वरच्या साईडला घेऊ तर t-2 होऊन जाईल. म्हणजेच काय, ॲक्सेलरेशनचा जो डायमेन्शन आहे तो काय, m0l1t-2. जर तुम्ही बघितलं याच्या अपोजिट एक सेम जो ॲक्सेलरेशन असतो, म्हणजे जर तुम्ही बघितलं याच ॲक्सेलरेशनला आपण पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन पण म्हणतो असतो. जर तुम्ही बघितलं या केसमध्ये काय, माझी स्पीड 0 पासून 60 किलोमीटर कडे इन्क्रीज होते, म्हणजेच काय, ती ग्रॅज्युअली इन्क्रीज होते. तर माझ्या या केसमध्ये काय होते, ॲक्सेलरेशन इन्क्रीज होते. आणि ज्या केसमध्ये माझं ॲक्सेलरेशन डिक्रीज होतं, म्हणजेच काय, ज्या केसमध्ये माझी व्हेलॉसिटी निगेटिव्ह साईडला जाते असते, तर त्याला आपण म्हणत असतो रिटार्डेशन.
म्हणजेच काय, ज्या केसमध्ये माझी व्हेलॉसिटी डिक्रीज होते म्हणजे स्पीड कमी होते, व्हेलॉसिटी कमी होते, तर त्या केसला आपण म्हणत असतो रिटार्डेशन. तर हे दोन कॉन्सेप्ट असतात, ॲक्सेलरेशन आणि रिटार्डेशन. जर तुम्हाला रिटार्डेशनचं एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर खूप प्रॅक्टिकल एक चांगला एक्झाम्पल आहे तुम्हाला मी सांगतो, जो डेली रुटीनमध्ये आपण त्या गोष्टी करत असतो पण त्या आपण कॉन्सेप्टशी जोडत नसतो. जर तुम्ही बघितलं, जेव्हा आपण कारमधून ट्रॅव्हल करत असतो किंवा मूव्ह करत असतो तर त्या केसमध्ये काय होतं, रोडवर आपल्याला सडनली एक स्पीड ब्रेकर लागतो आणि त्या केसमध्ये काय होतं, सपोज मी कारची जी माझी स्पीड आहे ती सपोज 60 किलोमीटर किंवा 80 किलोमीटर पर आवर आहे आणि जेव्हा स्पीड ब्रेकर येतो मी काय करतो, सडनली ब्रेक अप्लाय करतो आणि त्या केसमध्ये काय होतो, त्याला एक अपोजिट डायरेक्शनने एक जो फोर्स लागतो तर त्याच्यामुळे काय होते, आपली जी स्पीड आहे ती ड्रॉप होऊन जाते. म्हणजेच काय करतोय आपण या केसमध्ये, आपली जी स्पीड आहे ती कमी करतोय, म्हणजेच काय रिटार्डेशन होते या केसमध्ये. त्याच्यामध्ये काय, जर तुम्ही बघितलं, जर माझी इनिशियल व्हेलॉसिटी 60 किलोमीटर पर होती आणि त्याची व्हेलॉसिटी किती झाली, ड्रॉप होऊन 0 किलोमीटर पर आवर, तर त्या केसमध्ये काय झालं, आपली जी व्हेलॉसिटी आहे त्या केसमध्ये ड्रॉप झाली, त्याच्यामुळे आपण म्हणतो त्याला रिटार्डेशन. आता ऍक्सेलरेशन मध्ये जर सांगायचं झालं तर दुसरा एक आपला एक टॉपिक आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, जो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन होतं त्याला आपण म्हणत असतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय, जी व्हेलॉसिटी आहे, म्हणजे जेव्हा सपोज मी जो बॉल आहे एका सर्टन हाईटवरून जेव्हा त्याला खाली फेकतो तर त्याच्यानंतर काय होतं, त्याची जी व्हेलॉसिटी आहे पर सेकंड ती इन्क्रीज होत असते, तर त्यालाच आपण म्हणतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मी तुम्हाला एका एक्झाम्पल थ्रू सांगणार आहे. एक मुलगी आहे, ती काय करते, एक पेपर आहे तिच्याकडे, एक नॉर्मल पेपर आहे आणि ती काय करते, एक सर्टन हाईटवरून त्याला ड्रॉप करते. जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा ती त्या पेपरला ड्रॉप करत असते तर तेव्हा काय होतं, त्याला एअर फ्लो रेजिस्ट करत असतो. तर त्यामुळे काय होतं, जेव्हा त्याला बाय ग्रॅव्हिटी खाली येत असतं तर त्यावेळेस काय होतं, जो एअरचा जो खालचा फ्लो आहे तो त्याला रेजिस्ट करत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती जी खाली येण्याची जी व्हेलॉसिटी आहे त्या केसमध्ये ड्रॉप होते. म्हणजेच काय होते, ती स्लोली खाली ड्रॉप डाऊन होते. आणि सपोज मी तोच जो पेपर आहे त्याला मी सपोज गोळा करून एक बॉल बनवला आणि एक माझ्या सपोज एक ब्लॉक आहे माझ्याकडे वुडनचा आणि मी दोघांना जर सेम हाईटवरून खाली सोडलं तर त्याच्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं, जो पेपर आहे आणि जो ब्लॉक आहे, जर तुम्ही त्यांना सर्टन हाईटवरून जर खाली फेकलं तर त्यांची जी व्हेलॉसिटी आहे ती सेम असणार आहे. म्हणजे सर्टन हाईटवरून मी जर त्याला खाली फेकलं तर त्यांची जी व्हेलॉसिटी आहे ती सेम असणार आहे. तर याच कॉन्सेप्ट आपण म्हणत असतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय, जी ग्रॅव्हिटेशनमुळे जो ऍक्सेलरेशन झालंय, जी व्हेलॉसिटी चेंज झाली विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्यालाच आपण म्हणत असतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जर तुम्ही बघितलं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण जीनी डिनोट करत असतो आणि त्याची जी व्हॅल्यू असते ती 9.81 पर मीटर सेकंड स्क्वेअर असते. जसं जसं तुम्ही पर सेकंड त्याला खाली ग्रॅज्युअली त्याला इन्क्रीज करसाल तसं त्याचा जो ऍक्सेलरेशनचा जो रेट आहे ते वाढत असतो, त्यालाच आपण म्हणत असतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जे तुमचे मित्र परिवार असेल किंवा जे फ्रेंड सर्कल आहे जे की प्रिपरेशन करतायत तर त्यांना माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे आत्ताचे मुलं वंचित आहे की ज्यांना जो फिजिक्सचे जे कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर होत नसतील किंवा हार्ड जाते, तर त्यांना हा माझा जो एक टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू जो शिकवण्याचा जो एक हेतू आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि एक थेरॉटिकल कॉन्सेप्टला आपण एका प्रॅक्टिकल दुनियेमध्ये कसं उतरवता येईल याचा एक प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच या चॅनलला लाईक, शेअर आणि